मित्रांनो, ही गुन्हेगारी अचानक का वाढली ह्याचा सुद्धा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे किंवा हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आताच्या काळात जर तुम्ही बघितलं तर राजकारण एक वेगळ्या गोष्टीकडे चाललंय किंवा त्याला एक वेगळं वळण मिळतंय. तुम्ही बघू शकतात की आजकाल राजकारण म्हणजे समाजकारण राहिलंच नाहीये. राजकारण म्हणजे काय झालंय, बॅनरबाजी, देखावा, मोठमोठे कार्यक्रम, मोठमोठे पैसा उधळणे, पैशांची उधळपट्टी करणे, गाड्यांचा ताफा, फॉर्च्युनर, रेंज रोवर, डिफेंडर, अश्लील शब्दांचा प्रयोग, शिव्या देणं कॅमेऱ्यासमोर, थुंकणं, लोकांच्या घरच्यांवरती बोलणं किंवा घरच्यांना ट्रोल करणं, पर्सनल लेवलला ट्रोल करणं, जातीवरनं ट्रोल करणं, समाजावरनं ट्रोल करणं, धर्मावरनं ट्रोल करणं. मला असं वाटतं हे आता सध्या राजकारण झालंय आणि हे खूप महत्वाचं आणि मूळ कारण आहे की ही जी गुन्हेगारी वाढली आहे किंवा हा जो द्वेष पसरतोय त्याचं हे महत्वाचं कारण आहे. आणि याला कुठेतरी आळा घालणं खूप गरजेचं आहे. कारण राजकारण म्हणजे नुसतं बॅनर लावणं नाही, राजकारण म्हणजे लोकांना शिव्या देणं नाही, लोकांना ट्रोल करणं नाही. राजकारण म्हणजे फक्त डिफेंडर घेणं, रेंज रोवर घेऊन फिरणं आणि हवाबाजी करणं किंवा पोलिसांबद्दल अपशब्द वापरणं, रील करून नाही का दहशत पसरवणं, हे म्हणजे राजकारण नाही. कारण राजकारण हे बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे की राजकारण करताना 80% समाजकारण असलं पाहिजे आणि 20% राजकारण असलं पाहिजे. पण आता राजकारणाची व्याख्या म्हणजे अशी झाली की बॅनरबाजी करणे, लोकांना धमकावणे, हप्ते गोळा करणे, वसुल्या करणे, लोकांना धमकावणे, हे सगळे गोष्टी म्हणजे राजकारण झालंय. आणि हेच कारण आहे की आजकाल मुलं गुन्हेगारीकडे वळत आहे. कारण लोकांना याचं अट्रॅक्शन झालंय. जेव्हा रस्त्याने आपण जातो आणि पूर्ण रस्त्याला 1-2 किलोमीटरचे सगळे दोन्ही साईडनं दुतर्फा जेव्हा बॅनर्स दिसतात तेव्हा लोकांना कुठेतरी एक अट्रॅक्शन जागृत होतं की यार माझे पण बॅनर लागले पाहिजे, मी पण असं दिसलो पाहिजे. किंवा जी गर्दी होते आजकाल लोक आले की जी गर्दी होते त्यांना असं वाटतं मी पण असं केलं पाहिजे. आणि इथूनच कुठेतरी एक प्रोत्साहन मिळतं गुन्हेगारीकडे जाण्यासाठी आणि गुन्हेगारी नंतर मग राजकारण येण्यासाठी. कारण आपल्याकडे एक पायंडा पडलाय की जे गुन्हेगार आहे तेच आज नगरसेवक, आमदार, खासदार, महापौर, मंत्री झालेले आहे आणि जे नाहीये ते त्याच्याकडे चालले. आपण खूप सारे राजकारणी बघू शकतात की त्यांची भाषा ही गुन्हेगारीचीच असते. समाजकारण, लोकांना समजून घेणं, लोकांचे प्रॉब्लेम्स याच्याकडे त्यांचं लक्ष नाही. मूळ त्यांचं लक्ष आहे धमकावणं, लोकांवरती दहशत निर्माण करणं. आणि हाच एक पायंडा पडतोय राजकारणात जेणेकरून हे सगळ्या गोष्टी घडताय आणि आपलं शहर, आपलं राज्य आणि आपला देश हा गुन्हेगारीकडे वळतोय. त्यामुळे राज ठाकरे नेहमी एक महत्वाचं वाक्य वापरतात, ते मला खूप आवडतं की राजकारणात नवीन पायंडा पाडू नका. आणि हाच एक नवीन सध्या पायंडा पडतोय की दहशत निर्माण करणे, लोकांना धमकावणे, हप्ते गोळा करणे. तर मला असं वाटतं हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि देवेंद्रजी फडणवीसांना एक कळकळीची विनंती आहे, एक महाराष्ट्राचा नागरिक, सजग नागरिक म्हणून, की देवेंद्रजी यात लक्ष घाला आणि या महाराष्ट्राचं जे वाटोळं व्हायला लागलंय, सुरुवात झाली किंवा त्या दिशेने चाललंय, तर ह्याच्यावर कुठेतरी आळा आणा. आणि महत्वाचं म्हणजे पोलिसांचा धाक निर्माण करा. काय आज पोलिसांना लोक बोटावर खेळवताय आणि त्याचा हा सगळा परिणाम आहे. आणि हे आज जर तुम्ही कंट्रोल नाही केलं तर याचे परिणाम नक्कीच तुम्हाला भोगावे लागणार. कारण आज सरकार तुमच्या हातात आहे, गृहराज्य मंत्रीपद तुमच्या हातात आहे. तुम्ही हा धाक निर्माण करू शकतात. कारण तुमची जी इमेज आहे किंवा तुम्हाला लोक मानतात तर एक अतिशय कर्तव्यनिष्ठ राजकारणी म्हणून, एक शुद्ध राजकारणी म्हणून तुमची ओळख आहे आणि तुमच्याकडनंच अपेक्षा आहे. त्यामुळे देवेंद्रजी, तुम्हाला कळकळीची विनंती की याला कंट्रोल करा, याचा बिहार होऊ देऊ नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.